नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज स्पेशल रेसिपी आहे मुंबईचा फेमस वडापावची रेसिपी. चला तर सुरू करूया. तसं पण वडापाव सर्वांना जास्त प्रमाणामध्ये आवडतेच. त्यासाठी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या, लसणाच्या कळ्या, कढीपत्ता, जिरं आणि कोथिंबीर. याचा दरदराचा असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. एका कढाईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता हे थोडं परतून घ्यायचं आणि बनवलेला मिरचीचा पेस्ट तो सुद्धा छानपैकी असा परतून घ्यायचा. बनवलेल्या याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ चवीनुसार आणि मी 3 ते 4 उकडलेले आलू घेतले होते, ते मॅश करून घेतलेले आहे, ते त्यामध्ये घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि बटाट्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालवा, छानपैकी मस्त असं मिक्स करून घ्या आणि वड्यासाठी आपल्या मसाला तयार आहे. एका भांड्यामध्ये 2 कप बेसन घेतलेलं आहे, 1 चम्मच तांदळाचं पीठ, अर्धा चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद हे सुकं पूर्ण मिक्स करून घेऊ. त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे. ना जास्त पातळ ना जास्त जाड असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून वडे काढता येईल. बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे जे बनवलेले बॅटर आहे ते आपल्याला सुक्या चटणीसाठी बेसनाचा चुरा जो असते, जे स्पेशल असते, तो तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा अशा प्रकारे हात थोडं असं बोटांनी असं डुबवून घ्यायचा आणि बुंदीसारखं असं तळून घ्यायचं आहे. आणि 10-12 लसणाच्या कळ्या पाकळ्या न काढता असंच पोल न काढता तळून घ्यायचं आहे. भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये जे तळलेल्या लसणाच्या कळ्या आहेत त्या घातलेल्या आहे आणि जो बेसनाचा चुरा केला होता आपण, हा स्पेशल असते म्हणून चटणी छान लागते ती वडापावची. त्यामध्ये थोडं जिरं आणि काश्मीरी लाल मिर्च 3 ते 4 चम्मच, चवीनुसार मीठ आणि पाणी न घालता सुकी चटणी आपल्याला अशी तयार करून घ्यायचं आहे. आणि हिरव्या चटणीसाठी लसण, मिरची, कढीपत्ता, जिरं आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये आणि हिरवी चटणी तयार करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे मसाला आपला थंड झालेला आहे. थंड झालेल्या मसाल्यामध्ये असे वडे तयार करून घ्यायचे आहे. बघा छोटे छोटे बॉल्स घ्यायचे आणि वडे बनवून घ्यायचे. वडे बनवून झालेले आहे. जो बनवलेला आपला बेसनाचा बॅटर होता त्यामध्ये खायचा सोडा आणि गरम केलेलं 1 चम्मच तेल त्यामध्ये घालून छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बॅटर थोडं हलकं होईल आणि वडे पण छानपैकी आपल्याला काढता येईल. बघा अशा प्रकारे वडा डिप केली आहे मी आणि अशा प्रकारे डिप केल्यानंतर वडे आपल्याला गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. बघा छानपैकी असे रेडिश ब्राउनिश कलर येईपर्यंत मस्त वडे तयार करून घ्यायचे आहे. खूप मस्त वास येत आहे, खूप छान झालेले आहे. वडे तयार करून झालेले आहे. पाव मी शेकून घेतलेला आहे थोडा बटरने. तुम्ही शेकू पण शकता किंवा नाही पण शेकू शकत, तुमच्या इच्छेनुसार. त्यामध्ये बनवलेली हिरव्या मिरचीची चटणी ते लावत आहे आणि वडा आणि जी शेंगदाण्याची सुकी चटणी बनवली होती ती आणि तळलेल्या मिरची अशा प्रकारे सर्व करून तयार करून घ्यायचा आहे वडापाव. बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? सोपी आहे, तशी काही झंझटचं काम नाही आहे, लवकर बनते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. मला तर आवडतंच खूप. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.